आता जो तुम्ही फ्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टुटू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे CapCut नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आणि आपण व्हिडिओमध्ये मटेरियल जे यूज केले ऑल मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करत असतो. तर लिंक तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची मिळून जाईल. लवकर जाऊन आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा. तर आता सिम्पली काय करायचं, हा स्टेटस क्रिएट करण्यासाठी इथे CapCut ओपन करायचं आहे. इथे CapCut ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आणि तुम्हाला इथं जो पण तुमचा इथे फोटो आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर आपण 2 फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुम्ही पण अशा तुमचे जे 2 फोटो आहेत तिथून ॲड करायचे आहेत. इथून हे 2 फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, इथे एक रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पहिला जो फोटो इथून परफेक्ट आपल्या 2 बोटांनी झूम करून अशा सेट करायचा आहे. दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून हे आपण 2 बोटांनी अशा परफेक्ट इथून सेट करायचा आहे. हे 2 फोटो इथून परफेक्ट सेट झाल्यानंतर पहिल्यांदा जुटायचे अशा प्रकारे. आल्यानंतर इथे तुम्हाला एक ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. हा जो ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट माहुडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून ॲड करायचा आहे. हा बीट माहुडी ते ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली, तर इथून आपले पहिले जे हे 3 बीट आहेत ते 3 बीटला आपला हा जो पहिला फोटो इथून ॲड करायचा आहे. तर अशा लेंथ वाढवायची याची. तर कुठं आपली तिसरी बीट येते बघायची. ओके, इथपर्यंत येत आहे आपली. तर हा जो फोटो आहे आपण इथपर्यंत आणला, तिसऱ्या बीटपर्यंत पहिला फोटो. त्याच्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे ते आपल्याला जो आपली तिसरी बीटपासून जो पुढचा राहील तिथनं शेवटपर्यंत आणायचं अशा प्रकारे. इथून आणल्यानंतर इथून आपला जो फोटो आहे इथून परफेक्ट बसून जाईल अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, 1 2 3 अशा फोटो बीट आहेत त्यानुसार इथून हा जो फोटो आहे इथून कट करायचा आहे. तर पहिले आपल्या बीट कुठे चेंज होते बघायची. पहिली जी बीट आहे ती आपली तर इथे थोडं आल्यानंतर इथून अशा बीट आहे ती चेंज होते. तर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करून पहिला जो स्पीडचा ऑप्शन आहे ते त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायची. इथे आपली बीट चेंज होते. तर त्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली ना ही आपली 4थी तर इथे बीट आपण पहिल्यांदा कट केलेली म्हणजे दुसरा फोटो इथून ॲड केला आहे. तर त्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे. आता तुम्हाला इथे 4थी आणि 5वी बीट कुठे चेंज होते बघायची. इथे आपली चेंज होते आहे. तर आपल्या दुसरा जो फोटो इथून स्प्लिट करायचा पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा ह्याच्या पुढची जी बीट आहे कुठे चेंज होते बघायची. तर इथे आपली बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होते. तर त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. त्याच्यानंतर ही जी आपली शेवटची बीट राहील इथून आपल्या स्प्लिट करायचा. हा जो फोटो इथून होतोय म्हणजे चेंज होते बीट तर स्प्लिट करू इथून. त्याच्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे इथून डिलीट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इथे तुम्हाला ॲड ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. 2 PNG दिलेत आपण तुम्हाला मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथे ॲड करायचे. हे जे पहिला जो हा फोटो आहे त्याला न्यायची. हे जे PNG आहे ते नेल्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन अशा वेळी इथून ॲड करायची. त्याच्यानंतर हे जे PNG आहे इथून परफेक्ट बसून जाईल. आणि पुन्हा हेच PNG डुप्लिकेट करायचे. डुप्लिकेट केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हे रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आणि जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करायचं हे जे आहे ते. त्याच्यानंतर इथून हे PNG इथून परफेक्ट ॲड झाल्यानंतर इथून बॅक करायचे. बॅक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो आपला पहिला आणि दुसरा फोटो आहे त्याला आपले एक इफेक्ट द्यायचा आहे. तर हे जे ट्रान्झिशन आहे व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मुवमेंटचं ऑप्शनमध्ये द्यायचे. आणि इथून तुम्हाला ना पुल आउटचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढचे जे ट्रान्झिशन आहे ते द्यायचे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. पुन्हा मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. आता इथे तुम्हाला ना पुल इनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथे आपण पहिल्याला पुल आउट दिला. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला आपल्या पुल इनचा दिला. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली हा जो दुसरा फोटो म्हणजे जे दुसरा फोटो आपला स्टार्ट होत आहे ते त्याच्या त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे ते तुम्हाला खाली 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला आहे ना स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे ते तुम्हाला इथे कॉम्बोमध्ये मिळून जातो. इथे सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. इथे काय प्रॉब्लेम होऊन माझे जे हे कॉम्बोचं इफेक्ट आहे ते दाखवत नाही. इथे नो इंटरनेट कनेक्ट दाखवत आहे. तर इथे इनमध्ये पण दाखवत आहेत, आउटमध्ये पण दाखवतोय, कॉम्बोमध्ये दाखव नाही. तर काय प्रॉब्लेम झाला आहे माहीत नाही. पण इथे तुम्हाला आहे ना स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कॉम्बोमध्येच तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. बाउन्स 1चा तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं फोटो आहे तिथे आल्यानंतर आता इथे आपल्या इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे द्यायचं. त्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचे. हे आपले दुसऱ्या फोटोला हे 4 इफेक्ट दिल्यानंतर इथून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली
अशा पहिल्यांदा यायचे. आल्यानंतर इथे तुम्हाला एक इफेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला थोडं पुढे यायचं, जसे इथे आपण आलोय तशा प्रकारे. आल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला नाईट क्लबचं ऑप्शन आहे, त्यामध्ये यायचे आणि इथून तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे अशा प्रकारे. तर इथे आपला 4 नंबरला आहे, तर इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे आपली, जेवढा आपला पहिला फोटो तेवढी न्यायची अशा प्रकारे. नेल्यानंतर आहे ना सिम्पली इथून तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड इथून तुम्हाला स्पीड आहे पहिल्या येते ते संपूर्ण येऊन इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचा आहे. तर हे जे अशा प्रकारे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो इफेक्ट संपत आहे तिथे यायचा अशा प्रकारे. म्हणजे जो आपण ट्रान्झॅक्शनमधून ॲड केला इफेक्ट तो इथे आपला संपत आहे. आल्यानंतर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला आहे ना पुन्हा नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथे तुम्हाला एक स्पीड फिगर नावाचा एक इफेक्ट मिळून झाला 8 नंबरला. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. याची जी लेंथ आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढीच न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो इफेक्ट आहे इथून परफेक्ट इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला शेवटून 2 नंबरचा हा जो फोटो आहे तिथे यायचं आहे. आल्यानंतर इथे तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ग्लोइंग लाईन्सचा एक इफेक्ट आहे म्हणजे ऑप्शन आहे, त्यामध्ये यायचं अशा प्रकारे. इथे आल्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 8 नंबरला असेल ग्रॅमॅटिक लेन्स. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे कमी करायची अशा प्रकारे. जेवढा आपला शेवटून 2 नंबरचा फोटो आहे तेवढी ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.